हल्ली असं म्हटलं जातं की आईच्या दुधातही कुठेतरी प्लास्टिकचे अंश सापडतात. हो, अन्न आणि प्लास्टिक यांचा जे लग्न लावलं आहे तो काडीमोड करा. हॉटेलवाला आम्हाला छान अन्न देतो, पण त्याला खात्री आहे की त्याचं पाणी खराब आहे म्हणून तो पाणी पण प्लास्टिकच्या बाटलीत देतो, विकतो पाणी आम्हाला. नंबर 1 मरणाचं कारण उच्च रक्तदाब, मग नंतर हृदयविकार, मग नंतर मधुमेह, मग पांगळेपणा, विकलांग, मग यकृत खराब होणं, मग मूत्रपिंड खराब होणं, त्यानंतर कर्करोग. पण हे सगळे आजार जाड लोकांना होणारे आजार आहे. म्हणजे जाडेपणा हा मूळ साप आहे, याला 7 तोंड आहेत. सो आणि हे सगळं कोणी कशाने झालं तर जेवायचं कसं माहीत नाही म्हणून. गरमीनी कार्यक्षमता कमी होते, भूक कमी होते, वाढ कमी होते, शिक्षण क्षमता कमी होते. हे सगळं पाप टाय घातल्याने होते, हे सगळं पाप कोड घातल्याने होते. हल्ली सर्रास ते मुलांना टाय आम्ही गुलामगिरी करतो, आम्ही बौद्धिक गुलाम आहे. बघा 10 पैकी 5 लोकांमध्ये लोखंड कमी आहे. लोह. तर तेव्हा लोखंडाची कढईमध्ये स्वयंपाक केला तर जाईल. मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे. तर प्रत्येक मराठी घरी लोखंडाची कढई पाहिजे, की जेवढ्या लोकांना लोह कमी आहे त्यापेक्षा जास्त लोकांना चुना कमी आहे. अच्छा, कॅल्शियम कमी. आणि आम्हाला माहितीच नाही ना. तर हे कसं मिळवायचं चुना, तर सगळ्यात स्वस्त चुना यातून मिळतो. रोज विड्याचं पान 2दा सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. आपल्याकडे सर्रास सकाळी लहान मुलांना चहामध्ये बिस्किट टाकून चमच्यानी भरवलं जातं. ते 2 प्रकारची गरिबी आहे, एक अज्ञान आणि दुसरं पैसे. सगळं जगभर सगळ्यात स्वस्त मिळतो पाव आणि बिस्किट. सो तोंडाला कुलूप हे एकच औषध आहे, म्हणजे मोह, खाण्याचा मोह. आणि खायचं असेल तर साखर वाढते, सगळ्यात कमी साखर देणाऱ्या वस्तू खाव्या. नमस्कार, विमर्श बाय मयूर आडकरमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्यांना आपल्या विमर्शाच्या तब्येत पाणीमध्ये बोलवलं आहे त्यांनी केवळ रुग्णांना बरं करणं नाही, तर अख्ख्या समस्त आपले जी मानव जात आहे त्यांचं आरोग्य नेमकं कुठे बिघडतं ह्यावर काम केलेलं आहे. आणि त्यावर नुसतं काम केलं नाही तर त्याचे उपाय त्यांनी अनेक ठिकाणी, म्हणजे जिथे आपल्या आरोग्यविषयक धोरण ठरतं, जिथे लोकांना जागरूक व्हायला पाहिजे, ज्या गोष्टी लोकांना माहीत असायला पाहिजेत, ज्या आपल्या घरामध्ये आहेत, आपल्या स्वयंपाकघरात आहेत, अशा गोष्टींवर रिसर्च करून अगदी लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण आपलं आरोग्य कसं टिकवू याविषयीची जनजागृती ते स्वतःच्या खर्चाने करत आहे. आता माझ्या हातात हे पुस्तक तुम्हाला एक दिसतंय. पुस्तकाचं नाव आहे मुले छान वाढवण्याची जादू. तर हे पुस्तक ज्यांनी लिहिलं आहे आणि त्याचा प्रसार ते करतात असे डॉक्टर हेमंत जोशी आज आपल्यासोबत आहेत. केवळ हेच पुस्तक नाही तर मी काही आणखीन पुस्तकं त्यांची इथे आहेत. ही पुस्तकं मी अशासाठी दाखवतोय की ह्याचं वाचन आणि ह्याचा अंमल आपल्याला करायला पाहिजे, जेणेकरून जरा काही झालं की ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा आणि काहीतरी उपचार करून घ्या, औषधं आणून त्याला पाजा आणि बरं करायच्या मागे लागा. त्याऐवजी काय करायला हवे आईवडिलांनी आणि मुलांनी पण काय केलं पाहिजे याच्यावरचं हे मार्गदर्शक पुस्तक आहे. आदर्श उपचार, बीमार बालकों की सेवा ऐसी करे अस्पताल में और घर में. हे सांगणारा डॉक्टर मी अजूनपर्यंत पाहिला नाही जे आज आपल्यासोबत बसलेले. दुसरं पुस्तक आहे त्याचंच मराठी व्हर्जन, दवाखान्यात आजारी मुलांची सेवा कशी करा. अतिशय योग्य पुस्तक. मला वाटतं हे प्रत्येक दवाखान्यात आणि प्रत्येक आरोग्याचं धोरण ठरवणाऱ्या व्यक्तींपर्यंत हे पुस्तक पोहोचवण्याचं काम ते करत आहे आणि ते त्यांनी अंमल या पुस्तकावर केला पाहिजे असं एक आज आम्हाला वाटतंय. म्हणून आज हा विषय आपल्या तब्येत पाणीमध्ये आपण घेतलेला आहे. वाचवा आपल्या व आपल्या कुटुंबाला. वाचवा आपल्याला व आपल्या कुटुंबाला हे छोटंसं पुस्तक आहे. तर हे अशी पुस्तकं आणि त्यातील जवळपास भारतातल्या सर्व भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. त्याचे बारकोड त्यांनी मागे दिलेले आहेत. हे स्कॅन करायचं आणि त्या भाषेचं पुस्तक तुम्हाला तुमच्यापर्यंत फ्री तुमच्या जे स्मार्टफोन आहे त्यावर येतं आणि ते तुम्हाला वाचायला हवे. एवढं सगळा आपला डॉक्टरी पेशा आणि आपला दवाखाना, आपले पेशंट, आपलं आयुष्य स्वतःचं समृद्ध करण्याऐवजी ज्यामुळे पेशंट आपल्याकडे येतात त्या रोगाच्या मुळाशी जाऊन काम करणं हे त्यांचं धोरण आहे. त्यांचं कार्य अनेक वर्ष करत आहेत. डॉक्टर हेमंत जोशी हे वसई विरारमध्ये जर तुम्ही कोणालाही विचारलं डॉक्टर हेमंत जोशी तर तुम्हाला दवाखान्यापर्यंत आदराने नेऊन सोडतील. पण ही कीर्ती केवळ तिथपर्यंत राहिली नाही पाहिजे. तर त्यांनी स्वतःहून खूप खर्चाने ह्या सर्व गोष्टी सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक व्रत घेतलेलं आहे आणि त्यातील एक छोटासा हिस्सा आज आम्ही विमर्श म्हणून करतोय. तर आपण आता जास्त बोलण्याऐवजी थेट डॉक्टर हेमंत जोशी यांनाच भेटूया. डॉक्टर जोशी,
नमस्कार. विमर्शमध्ये तब्येत पाणीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तुम्ही आज बघताय डॉक्टर हेमंत जोशींना त्यांच्या टी शर्टवरच त्यांचं नाव लिहिलेलं आहे आणि ईट ओनली इफ हंग्री, ईट लेस, फील ओनली हाफ स्टमक, मेक 4 पार्ट्स ऑफ फूड, 1 पार्ट दाल, मीट, 1 पार्ट राईस, रोटी, 2 पार्ट्स व्हेजिटेबल. हे असं सगळं लोकांना जे माहीत असायला हवे, आपलं आरोग्य तंदुरुस्ती राहावी म्हणून जे माहीत असायला हवे ते आपल्या कपड्यांवर लिहून घेऊन फिरतात. पाठीमागे पण आम्ही थोड्या वेळाने तुम्हाला दाखवणार. त्यांच्या टी शर्टवर मागेही चांगले मेसेजेस आणि काय करायला हवे याबाबतचे मेसेजेस त्यांनी स्वतःच्या कपड्यांवर छापून घेतलेले आहेत. आणि भारतीय हवामानात कसं राहायचं म्हणून ते फुल पॅन्ट किंवा जास्त वस्त्र वापरत नाही. अतिशय साधे कपडे आणि हाफ पॅन्ट घालून ते नेहमी असतात, जेणेकरून आपल्या हवामानाप्रमाणे आपण कसं राहिलं पाहिजे याचा एक चांगला संदेश आणि एक चांगली शिकवण लोकांपर्यंत जावी आणि ती त्यांनी अंमलात आणावी असं त्यांचं मत आहे. जोशी सर, बाल आरोग्यावर तुम्ही खूप काम केलेलं आहे आणि बाल आरोग्याच्या माध्यमातून संपूर्ण मानव जीवनाचं आरोग्य कसं चांगलं राहील याविषयी तुम्ही काम करताय. बरोबर. हल्ली असं म्हटलं जातं की आईच्या दुधातही कुठेतरी प्लास्टिकचे अंश सापडतात असं म्हटलं जातं. तर ह्या नवीन बाळाच्या सुसूमध्ये पण मिळतात ते. अरे बापरे. आईच्या दुधात मिळतात. हां. आणि ते आई बाळाच्या पोटात त्याच्या सुसूमध्ये पण मिळाले. अरे बाप. चंदीगडचा अभ्यास आहे दुधाचा आणि सुसूचा. अरे चंदीगडला PG आहे, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल स्टडीज. हां. म्हणजे हा सूर्य जयद्रथ सांगत आहे, म्हणजे ऐक्यू नाही आहे, हे खरं आहे. अच्छा. अन्न आणि प्लास्टिक यांचा जे लग्न लावलं आहे हां. तो काडीमोड करा. अच्छा. म्हणजे पावडर ठीक आहे, पण पातळ वस्तूमध्ये प्लास्टिकचे कण येतात. तर सगळ्यात वाईट पाण्याची बाटली. हां. म्हणून सगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आता काचेच्या बाटल्या वापरतात. हो हो. माझा मित्र डॉक्टर राव मुलांचा डॉक्टर आहे. हां. लंडनला सल्लागार आहे, हां. आरोग्य सरकारी सल्लागार. अच्छा. मोठी जेव्हा मीटिंग गेली होती आणि पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या होत्या, डॉक्टर राव त्यांना म्हणाले की आपण लोकांना पाणी शुद्ध करून नळाने पुरवतो. तिथले प्रमुख म्हणाले हो, तुम्ही कुठल्याही नळाचं पाणी पिऊ शकतात, पण म्हणे ते पाणी खराब असते, तुमचा त्या पाण्यावर भरोसा नाही, नाहीतर तुम्ही आम्हाला प्लास्टिकच्या बाटल्या कशाला दिल्या असत्या. त्यांनी लगेच त्या बाटल्या हटवल्या. जर आमचा नगरपालिकेचा पाण्यावर आमचा विश्वास असेल तर आम्ही पाण्याच्या बाटल्या देणं चूक आहे. हॉटेलवाला आम्हाला छान अन्न देतो, त्याला भरोसा आहे ना, तो चांगलं अन्न देतो, हे पैसे पण घेतो, पण त्याला खात्री आहे की त्याचं पाणी खराब आहे म्हणून तो पाणी पण प्लास्टिकच्या बाटलीत देतो, विकतो पाणी आम्हाला. जो हॉटेलवाला तुम्हाला प्लास्टिकची बाटली देईल ना त्याच्याकडे जेवू नका, त्याचं पाणी पण चांगलं नाही, त्या जेवण कसं चांगलं असेल. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जिथे पर्याय असेल तर प्लास्टिकमध्ये अन्न नको. दुधाची पिशवी प्लास्टिकमध्ये येते, पहिले काचेची बाटली आहे, पहिले काचेची बाटली. पण तुम्हाला 16 आण्या नाही बदलता येणार, पण 8 आण्याचा बदला, 4 आण्याचा बदला. बाहेरचं सगळं बादच करा, कारण बाहेरचं प्लास्टिकमध्येच येत आहे. तुम्हाला अनाथ असाल तुम्ही, घरी जेवायला नाही तर बाहेरचं खायलाच लागेल. तुम्ही सनाथ आहेत ना, घर आहे, स्वयंपाकघर आहे. स्वयंपाक म्हणजे स्वतः करून खाणे. ते याने केलं ना त्याला 116 वर्ष आयुष्य. जो बाहेरचा खातो त्याने पोट बिघडतं आणि 25 पासून आपण आजारपणं सुरू होतं. आपण ज्याच्या हातचं खातो ना त्याचे आजार आपल्याला लागतात. अच्छा. हां. मग तुम्ही वडापाव खाल्ला, काय खाल्लं, बाहेरचं काय पण खाल्लं तर काय त्या माहित नाही किती लोकांनी हाताळलाय. मग ते आत गेलं की पोटं बिघडायला लागतात. आणि आपल्याला एकच यकृत आहे. मग एक गाडी आहे, आपली कार असते कुठली पण, दुचाकी 4 चाकी, त्याला एक मोटर आहे, ती खराब झाली की तुम्ही बसले की नाही, तर आपलं यकृत किंवा लिव्हर हे एकच आहे, ते खराब झालं की आपण संपतो. आणि दर चौथा माणूस यकृत खराब झाल्यावर अंगाला सूज येते, पायाला सूज आली की समजा यांचे शेवटचे दिवस सुरू झाले. आणि या आत्महत्या आहेत, म्हणजे बाहेरचं खाऊन स्वतःला मारणे. आत्महत्या म्हणजे स्वतःला मारणे. मराठी माणूस आणि भारतीय माणूस स्वतःला 2-4 प्रकारे मारतो. समजा मला जगायचं नाही, इच्छा नाही, सावरकर म्हणाले की माझं आयुष्य तृप्त झालं, मी भारत स्वतंत्र करायचा झाला, आता मला जगायचं नाही. त्यांनी अन्न त्याग केला, पाणी त्याग केला. माझे वडील पण असेच वारले आणि 21 दिवसांनी का 25 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. माझ्या वडिलांचा पण झाला. जैनांमध्ये त्याला काहीतरी नाव आहे. आपल्याकडे पद्धतच आहे, ज्याला इच्छाने जगायचं नाही ते खाणं पिणं सोडतात, पण केव्हा कृतार्थ जेवण झाल्यावर. पण जगायचं राहायच्या आधी जे मरतात, त्याला आत्महत्या म्हणतो ना, आपण हळूहळू करतो. सगळे आम्ही जास्त बसून जास्त खाऊन आजारी पडून आत्महत्या करतो. आम्ही सगळे मरायसाठी खातो, आम्ही जगायसाठी खात नाही. हा खूप मोठा आजार आहे, पण हा आजार आहे हेच आम्हाला माहित नाही. ह्याचं एक कारण असं की हैदराबादला
राष्ट्रीय आहार संस्था आहे, पोषण संस्था, आहार संस्था, अन्नाची संस्था आहे, NIN, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन. त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव आहे डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स, म्हणजे भारतीयांनी जेवण कसं जेवावं. त्याची आता 24मध्ये दुसरी आवृत्ती आहे, नवीन आवृत्ती निघाली. मग हे साध्या माणसांसाठी आहे ना, हे सगळ्यांकडे पाहिजे. मग तुम्ही नेटवर जा आणि लिहा डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स आणि डाउनलोड करा. ह्याची आधीची आवृत्ती त्यांच्याकडे 6 भाषेत आहे. आम्ही त्यांना मराठी पण करून दिली. अच्छा. आम्ही ते आरोग्य ज्ञानेश्वरीत 1 वर्षी छापले सुद्धा, 5,000 प्रती केल्या आणि वाटल्या. तर आहार भारतामध्ये सर्वाधिक लोक उच्च रक्तदाबाने मरतात. हाय बीपी सर्वात जास्त. नंबर 1 मरणाचं कारण उच्च रक्तदाब, मग नंतर हृदयविकार, मग नंतर मधुमेह, मग पांगळेपणा, विकलांग, मग यकृत खराब होणं, मग मूत्रपिंड खराब होणं, त्यानंतर कर्करोग. पण हे सगळे आजार जाड लोकांना होणारे आजार आहे. म्हणजे जाडेपणा हा मूळ साप आहे, याला 7 तोंड आहेत. कुठला पण तोंड जाऊ किंवा सगळे एकत्र जातात. 7 कुत्रे एका प्राण्याला खातात, पण त्यांना सोडणारा शिकारी असतो ना, तसा जाडेपणा हा मूळ आजार आहे. पण जाडेपणाचा मूळ आजार आम्ही अनाडी पाय हा आहे. आम्ही न कळत, डॉक्टर पण आहेत त्यात, जास्त बसतो, जास्त खातो, गरजेपेक्षा जे जास्त खातो त्या प्रत्येक 1 चमचा अन्नाची चरबी होते. चरबी विष आहे, पोटामध्ये ती जमा होते. तेव्हा यकृत म्हणजे लिव्हर, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या पोरांसाठी लिव्हर, आणि पॅनक्रियाज स्वादुपिंड, स्वादुपिंडाचं रसातनं इन्सुलिन सुटतं जे साखर कमी जास्त करतं. या दोघांना इजा झाल्यामुळे मधुमेह होतं. चरबी विषच आहे, त्याने रक्तवाहिन्यांना इजा झाल्याने रक्तदाब वाढतो, रक्तवाहिन्या लहान होतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या लहान झाल्या की हृदयाला रक्त नाही मिळत, मग दुखते, छातीत दुखलं सांगतात. मग त्या बंद झाल्या की तो भाग हृदयाचा मरतो, मग आपल्याला हृदयविकार होतो. मेंदूच्या रक्तवाहिन्या कमी झाल्या, मेंदूला रक्त कमी मिळालं तर मेंदू काम नाही करत, मग विस्मरण होतं. मग गाडी वाहनासमोर कोणी आलं की आपण ब्रेक दाबतो, त्याऐवजी ऍक्सिलेटर दाबला जातो आणि ऍक्सिडेंट होतो. धंद्याच्या चुका होतात. मेंदू खराब झाला ना म्हणजे माणूस बुजगावणं होतं. बुजगावणं तो असतो पण नसल्यासारखाच असतो, किंवा तो डोक्याला ताप असतो. मेंदू नसलेल्या माणूसा डोक्याला ताप होतो, तो लायबिलिटी होतो, लोकांना त्याची जबाबदारी पडतो. सो आणि हे सगळं कोणी कशाने झालं, तर जेवायचं कसं माहित नाही म्हणून. तर मी तुम्हाला आधी जेवायचं कसं हे सांगणार आहे. 150 कोटी भारतीय चांगले होते. आणि तुम्ही जे ऐकतात ना, तुम्हाला दुसरी जी भाषा येते तुम्ही सगळ्यांना सांगा, मराठीत सांगा, हिंदीत सांगा, इंग्लिशमध्ये. आम्ही 12 भाषेत काम करतो. आता गुगल सोपा आहे, 256 भाषेत भाषांतर करून देतो. मग आम्ही द्यायला पाहिजे 256 भाषेत. पहिले तुम्हाला छान सांगतो, आपल्याकडे पहिले विडा उचलायचे. हा कोण विडा उचलतो भारत चांगला करायचा, तर यांनी उचललेला आहे. हो की नाही. पूर्वी असे सांगायचे की जा पन्हाळा जिंकून या, हा कोण विडा उचलतो, मग एक सरदार विडा उचलायचा. अफजल खानाने विडा उचलला होता, मी शिवाजीला जिवंत किंवा मारून झिजवून हजर करेन. तर त्याच्या अफजल खान मारला गेला. तर यांनी विडा उचलला आहे की मी महाराष्ट्र ज्ञानी करेल. बरोबर ना. हा. तर विड्याचं महत्व सांगतो. इंग्रजांना हे माहीत नव्हतं. मग इंग्रजांना जे माहिती ते आपले राज्य करते ना, ते बरोबर. कोट घातला म्हणजे मोठा. मग त्यांच्याकडे बर्फ पडतो, उघडं राहिला ना हात तर बोटं थिजतात. मी राहिलो पण इंग्लंडला, थंडीने काम काय श्वास नाही घेता येत म्हणून ते बांधायला लागतं. मग त्याला दोरी बांधतात, मग त्याला टाय निघाला, त्याला कोट घालतात. 3 कोट घातल्याशिवाय थंडी जात नाही. 0 डिग्री तापमान. 3 पीस. हा, पण ते आपण इथे आणलं है ना. इथे गरमीमध्ये गरमीने कार्यक्षमता कमी होते, आपण खराब होतो, आयुष्य कमी होते. मग आपण कपडे, महावीर म्हणतात कपडे घालू नका, दिगंबर राहा. तर महावीर इथले की नाही, इथले जाणकार ज्ञानी पुरुष ते म्हणतात दिगंबर राहा, कपडे घालू नका. किंवा घालायचे तर श्वेतांबर म्हणजे पांढरे कपडे घाला, कमीत कमी घाला, सभ्य घाला, अर्धा अंग उडं ठेवा, हवेशीर राहा. मी गेले 2010 पासून मी अर्धी चड्डी आणि ढिला टी शर्ट आहे बघा. माझी छाती 40 आहे ना, ते 44-46 असतं इंचांमध्ये. आणि हे होजिरीच आहे, याला जाळी आहे, त्यातून वारा जातो ना. मी मुंबईत राहतो, मला 16 वर्ष 10 ते 25 घाम नाही, थकवा नाही. संध्याकाळी पण मी ताजा असतो. आपण कामाने नाही थकत, आपण गरमीने घामाने थकतो. सेवाग्राम मेडिकल कॉलेज आहे ना, तिथे डॉक्टर PD देशमुख होते. त्यांचं संशोधन प्रसिद्ध झालं, ते वाचलं मी. त्यांच्याकडे काय असतात की MBBS झाल्यावर त्यांना इंटर्न म्हणतात. ते 1 वर्ष
खेड्यांमध्ये सेवा देतात. त्यांनी परिसरातल्या 400 मुलांचं वजन दर महिन्याला केलं, 1 वर्ष केलं. मग ते प्रसिद्ध केले की मुलं कसे वाढतात. मग ते वाचल्यावर मला दिसलं की उन्हाळ्यामध्ये 400 पैकी 400 मुलांचं वजन वाढ थांबते, मुलं उन्हाळ्यात वाढत नाहीत. अरे बापरे. मग असं 18 वर्ष झालं, गरमीचा एवढा परिणाम आपल्यावर होतो. तर 18 वर्ष जर तुम्ही उन्हाळ्यात वाढले नाही तर तुम्ही कमीच होणार की नाही. आपले गुणसूत्र 6.5 फूट माणसं आणि 6.25 फूट बाया व्हायला पाहिजे. तुमच्याकडे व्हायचं असेल तर मुलांना सभ्य पण कमीत कमी कपडे घाला, एकच थर घाला, एक वरचा आणि तुम्हाला आतले मधले बाहेरचे कपडे कशाला पाहिजे. आम्ही गुलामगिरी करतो. आम्हाला कोट म्हणून कशाला पाहिजे की बाबा मी खासदार म्हणून दाखवायला कोट कशाला घालायला लागतो. बंडी बैलाला घालतात ना, पण आमच्या खासदार आमदारांना वाटतं की ते बंडी घातली म्हणजे ते राजकारण झालं. ते उन्हामध्ये ते लवकर थकतात, मग त्यांना चक्कर येते इलेक्शनमध्ये, पण त्याच्यात ते बंडी घालतात आणि चक्कर येते. तर भारतीयांमध्ये एक महावीरांचा आहे का, बुद्धाचा आहे का, इथल्या लोकांचा आहे का. रोममध्ये रोम सारखं राहावं. तुम्ही जर बर्फामध्ये गेले आणि तुम्ही उघडे गेले तर मरून जाणार. हिमालयात तुम्हाला कपडे घालायला पाहिजे, पण गरम ठिकाणी तुम्हाला सभ्य पण कमीत कमी कपडे घालायला पाहिजे, पांढरे घालायला पाहिजे, कारण उन्हाने तापत नाही. आपल्या महाराष्ट्रातला वारकरी जर आपण पाहिला, एकदम परफेक्ट कॉटनचं धोतर आणि कॉटनचं हवेशीर. माणसांचा अजून खराब आहे. पुरुषरस असतो ना, पुरुषरस 8 वर्षापासून मुलांना सुटतो. आणि त्यामुळे पहिले हे समजून घ्या की जन्माचं जे वजन असते, सुद्धा जन्माला 3.3 किलो वजन पाहिजे. 3 किलो 300 ग्राम. हो. म्हणजे जगाचा अभ्यास झाला की नवजात बाळाचं वजन किती पाहिजे. त्यातलं एक केंद्र नागपूर होतं. आमच्या टीचर होत्या, त्याच्या प्रमुख होत्या इथल्या. अशा 6 ठिकाणी झाला, त्याचा अभ्यास केला त्यांनी. आणि मग ते या निर्णयाला आले की जन्मवेळा वजन चांगल्या मुलाचं 3.3 किलो पाहिजे. पण आमचे खूपच मुलं लहान असतात, म्हणून आम्ही काय केलं की असं आम्ही 25 मार्कांनी पास करतो. 100 पैकी 100 मार्क पाहिजे ना. 30 मार्काला कसा पास होतो. 30 मार्काने जो पास होतो ना त्याला 70% येत नाही. म्हणजे तुम्ही 100 आंबे घेतले त्याचे 30 आंबे चांगले, 70 नसलेले, तर कसं चालेल. दुचाकी वाहन किंवा 4 चाकी काही पण घेतला तुम्ही, 100 रेडिओ घेतले, 70 खराब नाही, कसं चालेल. नाही चालणार. 100 पैकी 100च गुण पाहिजे, हो की नाही. मुलांना जन्मापासून उन्हाचा त्रास आहे. आम्हाला उन्हाळा सुरू झाला कसं कळतं की कावीळ झालेल्या मुलं यायला लागतात. नवजात शिशूंना सगळ्यांना कावीळ होते, थोडीशी होते, पिवळसर दिसतात आणि ते बरे होऊन जातात. पण जास्त झाले की डॉक्टरकडे येतात. ती केव्हा होते की आपल्याकडे आपण जसं काही थंड प्रदेशात राहतो तसं सगळे मुलांना गुंडाळून ठेवतात, 12 महिने गुंडाळतात. त्यामुळे त्यांना गरमी होते. गरमी झाली की अंगातलं पाणी कमी होतं, बरोबर. रक्तामध्ये समजा बिलिरुबिन, रक्तामध्ये पिवळा रंग असतो त्याला बिलिरुबिन म्हणतात. तो समजा 15 आहे, 1 लिटर पाणी आहे, त्यात 15 ग्राम बिलिरुबिन आहे. ते पाणी जर 1 लिटरचं 800 ग्राम झालं, म्हणजे कमी झालं 10-20%, तर 20% बिलिरुबिन वाढते. तर तसं ते मुलं पिवळे दिसायला लागतात. म्हणजे ते ऍक्च्युली ते मुलं सुकलेले असतात. म्हणजे अंगातलं पाणी कमी झालेलं असते. आणि त्यांनी मग ऊन वाढलं की मी तुम्हाला सांगितलं वाढ होत नाही. त्यामुळे आपल्याकडे नवजात शिशूंना थंडी पडल्याशिवाय अंगात कपडे नाही घातले पाहिजेत. आणि मुलांची हाडं जी असतात ती वाढायला ड जीवनसत्व लागते. तर 10 पैकी 9 बायांना ड जीवनसत्व कमी असते गर्भवतीला, असे अभ्यास आहेत दिल्लीचे, मुंबईचे. माझं एक पण वाक्य पुराव्याशिवाय नाही, मी अभ्यास केलेला आहे. मग आईला जर ड जीवनसत्व कमी असेल तर मुलांच्या हाडं लांब व्हायला ड जीवनसत्व लागते, मग ती लहान होतात, कमतरता. तर आपलं बाळ 50 सेंटीमीटर पाहिजे जन्माला, 1 पण नसते. अरे बाप, 3.3 किलो पाहिजे, एकही नसतो. दुसऱ्या वर्षाची उंची असते ना, मोठेपणी जर 6 फूट होणार असाल ना तर तुम्ही 2 वर्षाला 3 फूट असतात. म्हणजे 2 वर्षाची उंचीच दुप्पट होते. मग आम्ही पहिले खराब झाल्याने 2 वर्षाला 3 फूट नाही होत, आम्ही 2.25 फूट 2.5 फूट, मग त्याच्या 2.5च्या दुप्पट झालं म्हणजे 5 फूट होतं. मग सगळेच 5 फूट आहेत, त्यामुळे आम्हाला 5 फूटच बरोबर वाटतंय. बरोबर नाही आहे. मुलगा 6.5 फूट व्हायला पाहिजे, मुलगी 6.25. मग करू शकतो ना आपण. कसं करू शकतो, तर व्हिटॅमिन डी, ड जीवनसत्व कमी पडतं. तर ते कोण देतं, तर सूर्यदेव फुकट देतो. अट एवढीच आहे की अर्धा अंग उघडं पाहिजे आणि दुपारच्या उन्हात काम केलं पाहिजे. तासभर करा, अर्धा तास करा, पण रोज करा ना. बाळंतीण असेल तरी गेली पाहिजे. मुलाला सूर्य दाखवला पाहिजे रोज. सकाळचं ऊन म्हणजे 5 पैसे व्हिटॅमिन डी देते आणि दुपारचं ऊन 10,000 रुपये देते.
मग तुम्हाला गरिबी दूर करायची असेल तर 5 पैशाचे किती नाणी देणार? तुम्ही 10,000च्या नोटा द्या ना. तर चांगल्या उन्हात, दुपारच्या उन्हात सहन होईल तेवढ्या वेळ दाखवा मुलांना. नवजात शिशूंना नंग ठेवा थंडी पडल्याशिवाय. 18 वर्ष मुलांना उघडं ठेवा. तुमच्या सोयीसाठी त्यांना लंगोट बांधा. बरोबर. आणि मुलींना वयात आल्यावर छोटी चोळी घाला मोठे होईपर्यंत. तर आपली मुलं जास्त उंच, जास्त शक्तिमान. गरमीनी कार्यक्षमता कमी होते, भूक कमी होते, वाढ कमी होते, शिक्षण क्षमता कमी होते. हे सगळं पाप टाय घातल्याने होते. हे सगळं पाप कोट घातल्याने होते. बरं, हे कोणी शिकवलं नाही ना. कोणी जर कोट घालतो गरमीत तर तो अनाडी म्हणून घालतो. त्याला जर कळलं की नाही घालायला पाहिजे तर मला एवढी मदत करा. आपण सगळ्यांना कळवा की शाळेमध्ये मुलांना कोट गरम भारतामध्ये मुलांना कोट घालायला लावणं पाप आहे. हल्ली सर्रास ते मुलांना टाय. आम्ही गुलामगिरी करतो. आम्ही बौद्धिक गुलाम आहेत. भाषेचे तर आहोतच. सगळं प्रकारे आम्ही गुलामगिरी, कारण शिकायला वेळ लागतो ना. अजून पण आहे. रोज 70,000 मुलं जन्माला येतात. 70,000 मुलं ऑफिशियल आकडा लिहिलेले, नोंद केलेले. आणि 10,000-20,000 30,000 न नोंद केलेले असतील तर म्हणजे लाख मुलं मोठं मोठं करा. 70,000 लाख म्हणजे लाख मुलं जन्माला येतात. तुम्ही जर हे 1 लाख लोकांना शिकवलं रोज सगळं, तरी 150 कोटी अनाडी आहेत. म्हणजे 146 कोटी आहेत. करेक्ट आजचा रोज वाढते लोकसंख्या. तर तुम्हाला असं शिकवायला पाहिजे की 150 कोटी लोक शिकतील आणि त्यांना तुम्हाला भारताच्या सगळ्या भाषा सांगायला पाहिजे. तर आपण लोक शहाणे केलो ना तर भारत बदलेल. हे काम सरकार करू शकत नाही, हे आपण सगळे करू शकतो. जो हे वाचतो त्यांनी हे ऑडिओ रेकॉर्ड करून घ्या, लिहून घ्या आणि शेअर करा. तर छान सगळ्या भाषेत करा. तुम्हाला मराठी येत असेल त्यात करा, कच्छीमध्ये करा, गुजरातीमध्ये करा, भोजपुरी, मैथिली, मगी अवधीमध्ये करा. मुंबईमध्ये खूप हिंदी लोक आहेत. त्यांची भाषा भोजपुरी आहे, त्यांची मैथिली आहे, त्यांची मघी आहे, त्यांना अवधी आहे. त्यांना वाटतंय की संकोचामुळे की आमची भाषा कळणार नाही म्हणून हिंदी सांगतात. ते राजस्थानी असतात, ते मारवाडी असतात, ते हिंदी भाषा सांगतात. हिंदी नसते त्यांची भाषा. आपली भाषा सांगावी, त्यात सांगावं. तुम्ही तुमच्या भाषेत भाषांतर करून. तुमच्या बोलण्यात मग अशी एक गोष्ट आली की एक प्रथा म्हणून आपल्याकडे मुलांना बांधून ठेवलं जातं की हाडं त्यांची गाढवपण आहे. आम्ही सगळे अनाडी आहेत. आमच्या सगळ्यांचा अंदाज आहे ते बांधणं चुकीचं आहे. हो, वाघ कुठे बांधतो त्या बाळाला? वाघाचा बाळ वाढतो की नाही, की तुमचाच बाळ वाढतो? उंदीर कुठे वाढतो? प्राण्यांपासून शिकलं पाहिजे. मी तुम्हाला पानाचं सांगत होतो बघा. 10 पैकी 5 लोकांमध्ये लोखंड कमी आहे. लोह. तर तेव्हा लोखंडाची कढईमध्ये स्वयंपाक केला तर जाईल. मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे. तर प्रत्येक मराठी घरी लोखंडाची कढई पाहिजे. आता 4-6 ब्लॉक्समध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये हे वापरतात, झारखंडमध्ये. आणि त्यांच्या 3-3 हजार घरांचे रक्त शुद्ध झाले. आरशासमोर कुटुंबाने उभं राहावं. आईला पाळी येते, रक्त जाते. आई बाळांत होते, रक्त जाते. मुलांना वाढताना तेवढं रक्त वाढत नाही म्हणून आई आणि मुलं पांढरे दिसतात. पांडुरोग. पांडवांच्या वडिलांना रोग होता पांडुरोग. तसा हा भारतात सगळ्यात जास्त लोकांना आहे. तो या लोखंडाच्या 150 रुपयाच्या कढईने जातो, 200 रुपयाच्या कढईने, आणि पूर्ण कुटुंबाला जातो. तर हे करा. पण जेवढ्या लोकांना लोह कमी आहे ना, तर NINचं पुस्तक आहे, राष्ट्रीय पोषण संस्था, महाराष्ट्राचा अभ्यासच आहे. त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की जेवढ्या लोकांना लोह कमी आहे त्यापेक्षा जास्त लोकांना चुना कमी आहे. कॅल्शियम कमी. आणि आम्हाला माहितीच नाही ना. महाराष्ट्रात कोणालाच माहिती नाही. हे गुपित आहे, कारण कोणी अभ्यास नाही करत. कोणाला वेळच नाही रे. ज्ञान दरवर्षी दुप्पट होते. जे आहे तेच वावरत नाही. नवीन कोण वाचतोय? म्हणजे ज्ञान खूप वाढतंय आणि सगळ्यांना वेळ नाही आपल्या आपल्या कामात. तर हे कसं मिळवायचं चुना? तर सगळ्यात स्वस्त चुना यातून मिळतो. रोज विड्याचं पान 2दा सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. याचा दुसरा फायदा असा की हे मी अनुभवाने सांगत आहे की दुपारी 12 वाजता जर विड्याचं पान खाल्लं ना तर संध्याकाळी 8 पर्यंत भूक लागत नाही. अच्छा. आणि 2 जेवणाच्या मध्ये खाऊन जाडेपणा आलेला आहे. तो महाराष्ट्राने फक्त 2 जेवणाच्या मधला चहा बिस्किट बंद केलं. चहा बिस्किट विष आहे. तर महाराष्ट्र चांगला होऊन जाईल. मग तुम्ही घरी जेवा आणि पान खा. पूर्वी आपल्याकडे पान सुपारीला निमंत्रण असायचं. चहा पानाला नव्हतं. चहा विष आहे. ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा. नुसतं बघा 50,000 कोटी रुपयाची चहापत्ती महाराष्ट्रात दरवर्षी विकत घेतो. त्याऐवजी जर आम्ही ताक पिलं ना तर 50,000 कोटी मराठी शेतकऱ्याला जातील. म्हणजे आता उद्धार आहे ना महाराष्ट्राचा. हे पैसे आज आसामला जातात किंवा चहा जिथून येतात तिकडे जातात. चहा आमचं ड्रिंक नाहीच आहे. इंग्रजांनी फुकट चहा पाजून आम्हाला सवय लावलेली. चहा कसा वाईट आहे माहिती आहे का? हे बघा, आम्ही आणलाय तुम्हाला दाखवायला चहा. हा चहा आहे. हा सोडून द्या आणि याच्या बदली ताक प्या. ताक. मी एका मोठ्या
मोठ्या मराठी अधिकाऱ्याला भेटायला गेलो. म्हणजे कोणाला ते पण सांगतो, आम्ही परिचारिका सप्ताह असतो मे मध्ये, 12 मे पासून आठवडाभर. तर आम्ही महाराष्ट्रातल्या पूर्ण परिचारिकांना झूमवर शिकवतो. मग ते परिचारिकांना सगळ्या मेडिकल कॉलेजला शिकवायला पाहिजे, म्हणून त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना भेटायला गेलो. तर त्यांना घाई होती. मग त्यांना ते बाहेर आले, मी बाहेर बसलो होतो, ते मंत्रालयात चालले होते. ते मला पाहून परत आले, म्हणे डॉक्टर या. त्यांनी मला व्हिडिओ दाखवला. म्हणजे डॉक्टर मी असं करतो. तो माझा व्हिडिओ होता ते सांगणारा की चहा बिस्किट सोडा आणि ताक फळं घ्या. त्याप्रमाणे ते वागत होते. आपल्याकडे सर्रास सकाळी लहान मुलांना चहामध्ये बिस्किट टाकून चमच्यानी भरवलं जातं. ते 2 प्रकारची गरिबी आहे, एक अज्ञान आणि दुसरं पैसे. सगळं जगभर सगळ्यात स्वस्त मिळतो पाव आणि बिस्किट. किंवा दुसरं सांगतो, सोयाबीन आणि मका हे सगळ्यात स्वस्त आहे. सोयाबीन ते मका 25 रुपये किलो सपोर्ट सरकारची प्राइस आहे, आणि सोयाबीन 40 रुपये मूळ होलसेल. याचे सगळ्यात पदार्थ स्वस्त असल्यामुळे जगभर त्याचा पाव वडापाव करून खातात. सगळ्यात स्वस्त पाव आहे. मग त्यांनी जाड झाले, बीपी शुगर झाला, तर ते आपल्याला टाळायला पाहिजे. चहा बिस्किट विष कसं सांगतो, अर्धा कप चहा रोज जास्त पिला तर महिन्याला पाव किलो वजन जास्त होते. अरे बापरे. पण अर्धा कप चहा रोज कमी केला तर कमी होईल. मग जादू सांगत आहे तुम्हाला मी. जादा वजनाने मरण लवकर आहे, ज्यांना वजन कमी करायचं आहे. अर्धा कप चहा कमी केला की महिन्याला पाव किलो वजन कमी होतं. असं 4 वेळा केलं तर महिन्याला 1 किलो, वर्षाला 12 किलो वजन कमी होईल. 1 किलो वजन कमी झालं तर दोन्ही रक्तदाब कमी होतं. ज्यांचं दर महिन्याला 1 किलो वजन कमी होतं, 1.25 किलो वजन कमी होतं, त्यांचं रक्तदाबाचं औषध सुटते. रॉय टेलर नावाचे डॉक्टर आहेत. 7 डिसेंबर 1917 आम्ही रात्री 12 वाजता घरी TV बघत होतो इंग्लंडमध्ये मुलीकडे. तेव्हा तो पेपर आला लॅन्सेटचा. त्याच्यामध्ये रॉय टेलर साहेबांच्या प्रयोगाचं वर्णन होतं. त्यांनी 300 माणसांचा अभ्यास केला. यांना मधुमेह होता, रक्तदाब वाढला होता 6 वर्षापासून, आणि सगळे 100 किलोच्या वर होते. त्यांनी 2 वाटे केले. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध आहे, तुम्हाला तारीख पण सांगितली, 5 डिसेंबर 17. 150 लोकांचा एक गट, दुसरा 150 लोकांचा एक गट. पहिल्या 150 लोकांना त्यांनी आदर्श उपचार सुरू ठेवले, पथ्य, पाणी, डॉक्टरचे जे काय असेल ते. 1 वर्षानंतर या 150 पैकी 6 लोकांचा आजार कमी झाला. बाकी सगळ्यांचा आजार वाढला, औषधं वाढले. म्हणजे मधुमेह, रक्तदाबाचं सगळं करून आजार नाही कमी होत, तो वाढतच राहतो. आणि 20 वर्षामध्ये आपल्याला जयराम मिळतो. त्यामुळे तो, पण त्यांनी 150 लोकांचं औषध बंद केलं, म्हणजे ते मरायला पाहिजे ना. पण त्यांना सांगितलं की रोज 800 कॅलरी मिळेल, एवढं खा. ते कसं ते सांगतो, ठीक आहे, आणि थोडा व्यायाम करा. तर या लोकांचे वजन कमी झाले, दर महिन्याला 1 किलो वजन कमी झालं. ज्यांचं 10 किलोच्या वर वजन कमी झाले, 15 किलोच्या वर, त्यांचं औषध सुटलं. 25% लोकांचं औषध सुटलं. आणि सगळ्यांचं वजन कमी झालं, त्या हिशोबाने त्यांचा रक्तदाब कमी झाला, साखर पण कमी झाली. मग त्यातून आता रिव्हर्सल ऑफ डायबिटीस. रिव्हर्सल, म्हणजे डायबिटीस पासून मुक्तता, हे नवीन आता सुरू झालंय. आणि हेच व्हायला पाहिजे, कारण औषध करून डायबिटीस कमी होत नाही, तो वाढतच राहतो. सो तोंडाला कुलूप हे एकच औषध आहे. पर्याय एक, पहिला तोंडाला कुलूप म्हणजे मोह, खाण्याचा मोह. आणि खायचं असेल तर साखर वाढते, सगळ्यात कमी साखर देणाऱ्या वस्तू खाव्या. तर या 2च आहेत. पहिलं म्हणजे पान खा, मग 8 तास भूकच नाही. म्हणजे पोटामध्ये ना आपल्याला खा होते, म्हणजे रसायनं सुटतात, ते पानाने नष्ट. चुना असतो ना, पानाने ते नष्ट होतात. दुसरं मनाला आहे, सकाळ झाली नाश्ता केला पाहिजे, 12 वाजले जेवलं पाहिजे, 4 वाजले चहा घेतला पाहिजे. हे मनाचा आजार आहे. तुम्ही कामात असेल तर मनाचं आठवणच नाही, ठीक आहे. सो पेट्याचं पान खा आणि कमीत कमी कॅलरी देणारं खा. असं काय आहे, तर कच्च्या पदार्थांनी कमीत कमी कॅलरीज आहे. बघा आपल्या अंगामध्ये, तुमच्या माझ्या अंगात कुठल्या वस्तू, जिवंत वस्तूच्या अंगात निम्म पाणी आहे, आणि भाज्या कोशिंबीरमध्ये निम्म पाणी आहे, आणि उरलेल्या निम्म्यामध्ये निम्मा चौथा असतो, म्हणजे रेषा, फायबर. चौथा शिरा. आपण नाही का वालाची शेंग असेल त्याची शिरा काढतो, किंवा
ऊस सोलतात, त्या म्हणजे जे आपल्याला पचत नाही ना, पण त्याच्यावरती पोटामध्ये आपल्या जगणारे बॅक्टेरिया जीवाणू असतात, त्यांच्यामुळे आपण जगतो बरं का. गुड बॅक्टेरिया. हो, तर ते त्यांच्या जीवनावश्यक आहे. ते कमी झाले की ओबेसिटी, जाडेपणा. सो त्यांच्यासाठी आंबा सालीसकट खाल्ला पाहिजे, कलिंगड सालीसकट खाल्लं पाहिजे. जेवढ्या साली खाल ना तेवढं आयुष्य वाढेल. अच्छा, तुम्ही डायलॉग म्हणा, साली आयुष्य वाढवतात. है ना, तर सालंकृत खा. गंमत करत आहे. हां, ते खूपच इम्पॉर्टंट आहे की साली खाल्ल्या पाहिजे, कच्चं खाल्लं पाहिजे. तर जर बघा स्वयंपाकघर आलं मग बीपी शुगर आले. मुंबईला प्राणी संग्रहालय आहे ना, तिथल्या प्राण्यांना बीपी आणि शुगर आहे. अच्छा, हां, आता गोष्ट सांगतो की जंगलचे प्राणी आले भेटायला की तुम्ही किती छान फुकट खायला मिळते. तेवढं कुठलं फुकट खायला मिळते, आम्ही बंद आहे, पण आम्हाला बीपी शुगर झाले. का झाले? कारण त्यांना जेवायला काय घालतात, त्यांना गहू तांदूळ घालतात, त्याचे गोळे घालतात. त्या हालचाल नाही ना, म्हणजे बसून खातात, मग ते जाड होतात, त्यांना बीपी शुगर आहे. जंगलाच्या प्राण्यांना हा आजारच नाही. तर आपण सगळे जेल बंद आहे, आपण घर नावाच्या जेलमध्ये राहतो, मग कार नावाच्या किंवा बस नावाच्या किंवा रिक्षा नावाच्या जेलमधून आपण ऑफिसला जातो किंवा शाळेला जातो, ती पण जेलच आहे. मग त्या जेलमधून परत घरी येतो. आपण बसे लोक आहेत. कसे बसे आहेत? आपण रात्री झोपतो. हे अभयभंगनी सांगितलेली गोष्ट आहे. आपण रात्री झोपतो, मग सकाळी उठतो, नाश्त्याला बसतो, मग बस टीव्ही गिव्ही पेपर बसून पेपर वाचतो, मग आपण रिक्षा बस वाहन कशात तरी बसून शाळेला किंवा कामाला जातो, मग शाळेत बसतो, ऑफिसमध्ये बसतो, पुन्हा घरी येऊन टीव्ही समोर बसतो, मग जेवायला बसतो, मग झोपतो. तर हालचाली नसल्यामुळे खाल्लेलं अन्न गरज कमी झाली, स्नायू सगळं जे वापरत नाही ती तलवार खराब होते, स्नायू खराब झाले, हृदय खराब झालं, आणि जे अन्न हालचालीला लागतं ते वापरलं नाही की त्याची चरबी होते. म्हणजे चरबीचे थर लागतात ना, तर रक्तवाहिन्या लहान होतात, तिथे इजा पण होते आणि सगळं शरीर नासून जाते. तर न कळत जास्त बसून जास्त खाऊन भारत मरत आहे. म्हणून आता मी जे सांगत आहे असे खा, छान व्हा, हे तुम्ही आता हळू ऐका, नीट ऐका आणि सगळ्या जगाला सांगा. मंडळी, आपण लहान मुलांच्या आजारावरून सुरू केलेलं आहे, पण ह्या आजाराचंच मूळ ज्याच्यात आहे, कारण हे सगळं केल्यानेच आई वडिलांमधून आजार मुलांमध्ये येतात. त्यामुळे डॉक्टरांनी ह्या गोष्टीवर भर दिला की मुलं आजारी नको हवी असतील तर तुम्हाला आई वडिलांना, जे त्याचे जन्मदाते आहेत, त्यांना स्वतःच्या शरीराची, जे आपल्याला फ्री गिफ्ट देवाकडून मिळालं असं आपण म्हणू, त्याची काळजी, त्याची शुश्रूषा, त्याचं संगोपन स्वतः कसं करायचं याविषयी डॉक्टरांनी एक छोटीशी झलक आपल्याला आता दिलेली आहे. आपण सविस्तर याच्याविषयी बोलणार आहोत. जर तुम्हाला ह्या गोष्टी पटतायत, मला माहिती आहे मनातून तुम्हाला पटतंय, पण कधी केलं नसल्यामुळे शांतपणे ऐकताय तुम्ही, तर हा व्हिडिओ लगेच लाईक करा, शेअर करा. ज्यांना वाटतंय तुम्हाला की हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, मित्रमंडळी, नातेवाईक, तर त्यांना हा व्हिडिओ उचलून लगेच पाठवा, जेणेकरून ह्या गोष्टीचा प्रसार डॉक्टर जे मनापासून गेली अनेक वर्ष करत आहेत तो विमर्शच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचेल. डॉक्टर, तुम्ही एक चहाचा उल्लेख मगाशी केलात ना, तर नेमका चहा विषारी का असतो? त्याची चहापत्ती विषारी असते, त्यात दूध मिसळल्यावर विष होतं की त्यात साखर मिसळल्यावर विष होतं? सगळं सांगतो. याच्यात दोन विष आहेत. एक आहे चहापत्ती आणि दुसरी आहे साखर. म्हणजे अहिमही राक्षस आहेत, दोघं आम्हाला खायला उठले आहेत. दोघं नीट सांगतो, ठीक आहे? तर पहिले सगळ्यात सोपं म्हणजे चहासोबत जी साखर जाते ना, ती चहा पिला की त्याने इन्सुलिन नावाचं रसायन सुटते साखरेचं व्यवस्थापन करायला. इन्सुलिन सुटलं की 2 तासांनी भूक लागते. आणि कसं आहे की समजा पाकिस्तानने खोटंच विमान पाठवलं तरी आपली सगळी विमानाचे पडतात. म्हणजे त्यांनी एक खोटं विमान पाठवलं म्हणून आपण एक खोटं विमान नाही पाठवत. तसं साखर खाल्ली ना की खूप इन्सुलिन सुटतं. प्रमाणात नसते ते की तुम्ही एक, निसर्गाला कुठे माहिती की तुम्ही 1 चमचा साखर खाल्ली का तुम्ही 1 आंबा खाल्ला का 1 म्हणजे ताटभर जेवले. आपण ताटभर जेवतो तर खूप इन्सुलिन सुटतं. इन्सुलिन सुटल्याने भूक लागते. म्हणून जर 12 वाजता मी भात खाल्ला तर मला 2ला भूक लागते. पुन्हा भूक लागते. मग मी चहा घेतो, त्यात चहा बिस्किट घेतो, त्यात पुन्हा साखर असते, त्या साखरेने पुन्हा भूक लागते, मग पुन्हा 4ला लागते, 4ला खाल्लं की 6ला, असं आम्ही खाऊन मग जाड होतो. मग इन्सुलिन ज्याने कमी सुटेल ते खा. मी एक विषय सांगतो. हा मुद्दा तुम्हाला इन्सुलिनचा नंतर. बरोबर. चहामध्ये दुसरं काय आहे म्हणजे, म्हणून चहा बिस्किट नको, चहा बिस्किटच्या ऐवजी ताक घ्या आणि फळं खा. फळामध्ये साखर आहे पण ती पाणी आणि रेषा धागे त्यात गुंतलेली आहे ना, तर ती हळू सुटते. म्हणजे सारख्या वजनाचा आंबा, आणि खूप प्रश्न असतो आंबा खाऊ का भात खाऊ, ते सांगतात ना तुला डायबिटीस आंबा खाऊ नको. तर आंब्यामधनं जेवढ्या कॅलरी येतात
त्याच्यापेक्षा जास्त कॅलरी भात देतं. किंवा सारखी कॅलरी देणारा आंबानं भात घेतला ना तरी आंबामध्ये निम्म पाणी असते, त्यात रेषा असतात, तर रेषा ते साखर धरून ठेवली असते, पचायला हळूहळू लागतं. तांदूळातली साखर डायरेक्ट जाते. सो तांदूळ पोळी म्हणजे आम्ही जे खातो भात पोळी ते जास्त हानिकारक आहे. हां, तुम्ही जर भात पोळी जेवण टाकून आंबा खाल्ला तर तुम्ही सुखी. आंब्याशी बनणार नाही, साखर जास्त नाही झाली पाहिजे. ठीक आहे. तर चहामध्ये 2 गोष्टी या मी भोगल्यावर सांगा ना तुम्हाला. हां, मला सर्दीचा त्रास होतो, त्याची एक गोष्ट तुम्हाला सांगेल तेव्हा दम्याचा त्रास होतो. मग त्याने काय होतं की रात्री झोप नीट नाही होत. मग रात्री जर झोप नाही झाली ना तर दिवसा झोप येते. मग चहामध्ये काय आहे ना, कॅफिन नावाचं विष आहे, द्रव्य आहे, विष, पण ते विषाचं ते काय करतं, मेंदूला चाबूक मारते. मग तुमची झोप उडाल्यासारखं वाटतं आपल्याला. मग थोड्या वेळ बरं वाटते, मग तुम्ही परत घेता. तसं मी चहा घेतल्यामुळे पण चहाने मेंदूला चाबूक मारला की चिडचिड होते. तर माझी चिडचिड व्हायची, सगळ्या स्टाफवर चिडचिड करायचा. मग त्यांनी हृदयाची धडधड वाढली, रक्तदाब वाढला. बरोबर. आणि चहा बंद केल्यावर गेलं हे पण सांगत आहे. मग चहा म्हणजे कॅफिन नसते ना, ते पिल्यानंतर 12 तास गाढ झोप खराब होते. म्हणजे समजा मी संध्याकाळी चहा, पण सगळ्यांना संध्याकाळी चहाची सवय आहे. संध्याकाळी 6ला जर तुम्ही चहा पिला ना तर 12 तास म्हणजे सकाळी 6पर्यंत तुम्हाला गाढ झोप येत नाही. आणि तुमची स्मरणशक्ती आहे ना ती गाढ झोपेमध्ये काम करते. तुम्ही गाढ झोप खराब झाली, स्मरणशक्ती खराब होते. म्हणून माझं तरुणांना सांगणं आहे, मी डॉक्टर होईपर्यंत चहा नव्हता पिलेला. अच्छा. हां, म्हणजे चहा जीवनावश्यक नाहीच आहे. हो की नाही. आमच्या घरी चहाची पद्धत, मी आई वडील घ्यायचे पण मुलांना नव्हतं चहाची. तर मुलांना चहा पिऊ नका, कारण त्याने तुम्ही गाढ झोप खराब होते ना तर स्मरण खराब होते. आणि गाढ झोप जर खराब झाली ना तर दिवसा झोप येते, उठल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटतं, म्हणून उठल्यावर चहा प्यायला लागतं. मग चहाची सवय पण लागून जाते. तर चहा कॉफीमधून बाहेर पडायला पाहिजे. मग करायचं काय, तर चहाच्या जागी ताक प्या आणि बिस्किटच्या जागी फळं खा. बिस्किटं का सोयीची झाली, किती राहतात घरात. पण बिस्किटाच्या पुढे ना लिहिलेलं असतं बिलावाच्यावर. मी आणले बरं का बिस्किट दाखवायला पाठीमागे. हां, ते तुम्ही बरं, हे बिस्किटचं पाकिट आहे, पण याच्यावर लिहिलं असतं की किंमत किती आहे, 1 ग्रॅमची किंमत किती आहे ते मागे लिहिले. हां, तर त्याच्यात तुम्ही वाचून बघा, त्याच्या 1000 पट करा. ही सगळी बिस्किटं 200-300 रुपयाच्या किलोच्या कमी नाही आहेत. आणि सगळी फळं याच्यापेक्षा स्वस्त आहेत. जगायला जीवनावश्यक जीवनसत्व लागतात, मिनरल्स, ही सगळी फळांमधनं मिळतात. चोथा लागतो जगायला, तो फळा येतो येत नाहीच आहे. हे जंक आहे, हे नका खाऊ. हे नाईलाज झाला तर खा. आता कसं असतं की गरीब खूप लोक कामाला दुसऱ्या गावात राहतात, जेवायला नसते, रोज कमवतात, त्यांना इलाजच नाही, त्यांना पाव जे स्वस्त मिळेल ते खायला लागतं. परंतु जीवनसत्वाच्या अभावी ते खराब होतं. तर ज्यांचं घर आहे, ज्यांना मायबाप आहेत, जे स्वतः शिजवू शकतात, जे विकत आणू शकतात, त्यांनी कच्चं खावं, कमीत कमी शिजवलेलं खावं, तर ते बारीक होणार. मला स्वतःला चहाने चिडचिड व्हायची, माझी झोप खराब व्हायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी सुस्ती यायची, माझा रक्तदाब वाढला होता, मला हृदयात धडधड व्हायला लागली होती. म्हणून मग मी जेव्हा तपासणी केली, डॉक्टर मला कळलं, मित्रांनी पाहिलं वगैरे, ते म्हणाले कॅफिनचा आहे, चहाचा आहे. ते बंद केलं की बरं होऊन गेलं. सो मला ठेच लागली आहे, तुम्ही शहाणे होणार. सेम हीच गोष्ट कॉफीला पण लागू होते. कॅफिनच असते चहा कॉफीमध्ये, आणि कोकमध्ये ब्रोमिन, थिओब्रोमिन, त्याच्यापेक्षा अनेक पटीने भाऊ आहेत ते. त्यात काही 19-20चा फरक नाही. त्यामुळे चहा, कॉफी आणि कोक, चॉकलेट घेऊ नका, खाऊ नका, पाजू नका. त्या जागी तुम्ही फळं द्या आणि हे द्या. बाजारचा फळांचा रस घेऊ नका, त्यात खूप साखर असते. बाजारातल्या आमरसामध्ये खूप साखर असते. बाजाराचं काही घेऊ नका, फळं खा, ती जास्त चांगली आहे. आणि ते टिकवण्यासाठी जे रसायन टाकतात ते वेगळं. हां, मग मी तुम्हाला सांगितलं चुना कमी आहे, तर चुना कसा मिळेल, सगळ्यात स्वस्त विड्याच्या पानामध्ये मिळतो. चुन्याची हे मिळतं ना 1 रुपयाची, चुन्याची गोळी 10,000 रुपये किलोला मिळते. जी वस्तू अन्न म्हणून घेतो ना, जगाचा नियम आहे, अन्नाच्या अभावाचे आजार गोळ्यांनी बरे होत नाहीत. याचा सगळ्यात मोठं आदर्श उदाहरण भारताचा ॲनिमिया प्रोग्राम किंवा रक्त वाढवायचा प्रोग्राम, किंवा आम्ही सगळ्या विटॅमिनच्या गोळ्या खातो, 100,000 कोटी रुपये, तरी कोणीही बरं नाही. सो मी आता तुम्हाला सांगतो सर्वोत्तम कसं जेवायचं. तुम्हाला 1,000 कोटी रुपयाचे विटॅमिन घ्यायला नाही लागणार. त्याला नॉर्मल जेवण माहीत पाहिजे. आधी सांगतो तुम्हाला 2-3 गोष्टी काय. पेप्सी आहे ना, त्याच्या प्रमुखाने सांगितलं की तुम्हाला नशा करायची असेल ना तर सगळ्यात चांगली अफू. सगळ्यात चांगली काय, अफू. हां. आणि तुम्हाला तहान लागली असेल मग सगळ्यात चांगलं पाणी. मग लोक पेप्सी का पितात, कारण जाहिरात, कारण
जाहिरात. लहान मुलं जन्मापासून टीव्हीत ते बघतात, मग त्यांना पेप्सी, हा त्यांना टीव्हीमध्ये जे पाहिलं ते पाहिजे त्यांना, मग त्यांना खेळणी देतात. मुलांना नादी लावायची जाहिरातबाजी केली जाते आणि आई वडील त्याला बळी पडतात. त्यामुळे तुमचा टीव्ही बंद करा. माझ्या घरी आमच्याकडे तरी हे आहे ना, काय म्हणतात ते केबल डबे आले ना, तर आम्ही थोडाफार नाही घेतला घरी. आमच्या घरी टीव्हीच नाही आहे, आम्हाला वेळ पण नाही आहे, आम्ही सुखी आहे. टीव्हीच्या वादांनी आमचं डोकं खराब नाही होत. तिचे भांडण होतात ना, एक आरडाओरडा असतो टीव्ही, काही नसतं, जंग आहे. त्यामुळे हिंदी सिनेमा चालत नाही आजकाल, कारण सगळं मनोरंजन फ्री अवेलेबल आहे. फ्री डबा आलाय, डोक्याला ताप येतो. बरं, पण मुख्य मुद्दा काय की मला चहा नुसतं 50,000 कोटी रुपयाची चहापत्ती महाराष्ट्र घेतो ना, त्याऐवजी त्यांनी ताक घ्यायला पाहिजे. तर आम्ही सगळ्या दूध कंपन्या, ताक कंपन्यांना सांगितलं की तुम्ही ताक प्रमोट करा. दुसरं आहे अजून 10 पैकी बघा 10 मराठी माणसं घेतली ना, तर आम्ही 1000 मुलांचं रक्त तपासलं व्हिटॅमिन डी साठी, मोठ्यांचं आणि मुलांचं. त्यापैकी 900 लोकांचं कमी निघालं. तर व्हिटॅमिन डी कमीच आहे, तपासायची गरज नाही. तुम्ही अर्धे कपडे घाला आणि उन्हामध्ये काम करा, तो फुकट मिळतं. ठीक आहे. मग सर्वाधिक लोकांना व्हिटॅमिन B12 कमी आहे. B12. कसं कमी आहे माहिती आहे का, की जन्माच्या वेळी मुलांचा अभ्यास होतो ना, B12 कमी असेल ना, B12 काय होतं की अन्नाचं हाडं आणि स्नायू होतात, आणि ते नसेल तर चरबी होते. असंच टेस्टोस्टेरॉनच्या रसायने पण होतं. टेस्टोस्टेरॉन अन्नापासून हाडं आणि बोन करतं, म्हणजे तो वाढीचा रस आहे. आणि तो जर कमी असेल तर हाडं आणि स्नायू बनत नाही, म्हणून चरबी बनते. मग टेस्टोस्टेरॉन कमी झाला, पुरुष रस जर कमी झाला तर पोट येते. आम्ही माणसं चड्ड्या घालतात, आतल्या चड्ड्या, त्याच्यावर फुलपाणी घालतात, शर्ट खोचतात, मग त्याला पट्टी करतात. आणि महाराष्ट्र गरम आहे, तर चड्डीच्यात घाम आला म्हणजे उशीर झाला. त्या गोळ्या गरम झाल्या ना की पुरुष रस कमी होतो, तो कमी झाला की मर्दानगी कमी होते. दर 5व्या घरी बाळ नाही बरं, कारण की स्पर्म काउंट कमी आहे, स्पर्म म्हणजे शुक्राणू कमी झाले. हे सगळं पाप मुलांना चड्डी घातल्यामुळे. मुलांना चड्डी घालू नका. मी 40 वर्ष घालत नाही, माझं काय बिघडलं नाही, जगाचं काय बिघडलं नाही. ठीक आहे. तर तुम्ही हिंमत करा, जे पडतं ते करायची हिंमत करा, ते आपला हिंमत करा, होईल. सो B12चं सुद्धा सांगत होतं की B12 अन्नाचं हाड आणि स्नायू बनतात, आणि ते कमी असेल तर चरबी बनते. तर भारतीय मुलाचं वजन जर 3 किलो 300 असेल जन्मवेळी, आणि पश्चिमेतल्या मुलाचं 3 किलो 300 असेल, तर त्यांच्या शरीरामध्ये आपल्यापेक्षा जास्त हाडं आणि स्नायू असतात, आणि आमच्यामध्ये चरबी जास्त असते. हा अभ्यास आहे बरं का. डॉक्टर याज्ञिक आहे पुण्याला, त्यांचा यंग याज्ञिक हायपोथिसिस आहे. यंग डॉक्टरांनी इंग्लंडला अभ्यास केला, याज्ञिकांनी ते वाय हायपोथिसिस म्हणतात त्याला. म्हणजे मी तुम्हाला सगळं पुराणाही सांगत आहे, म्हणून प्लीज दया करा. आणि व्हिटॅमिन B12 फक्त मांसाहारातनं मिळते, आणि हप्त्याला जे एकदा मांसाहार करतात ते शाकाहारीच आहेत. तर अजून कशातनं मिळतंय, हा बघा मांसाहार आहे. दही आणि ताक गाईचं दूध आहे ना, म्हणजे शाकाहार नाही येतो. शाखा म्हणजे झाडाला येणार. मी तुम्हाला 2 नवीन गोष्टी सांगणार आहे. आम्ही बियाहारी आहे म्हणून आजारी आहे, आम्ही शाकाहारी नाही आहे. गहू तांदूळाच्या बिया खातो, शाखा नाही खात आम्ही. शाखा म्हणजे काडी, पान, फुल, ते नाहीच खात. आम्ही बियाहारी आहे. तर बियामध्ये खूप जास्त एनर्जी आहे, त्याने आम्ही जाड झालो. आम्ही पुन्हा शाकाहारी व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि दुधामध्ये B12 आहे, पण दुधाचं दही होतं ना तेव्हा ते जास्त वाढते, आणि त्यात दुसरे पण जीवनसत्व तयार होतात, आणि ते पचायला हलकं होऊन जातं. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्रीय सूचना आहे की प्रत्येकाने 300 ग्राम म्हणजे 1 पाव दूध किंवा दही रोज खाल्लं पाहिजे. माझं सांगणं असं आहे की आम्ही चहातलं दूध बंद केलं पाहिजे, चहा बंद केला पाहिजे, आणि माणशी 1 पाव दूधचं दही करून तुम्ही ते जेवणात ना घ्या, तसं घ्या, कसं पण दही खा. तर का बरं की मेंदूला बघा इलेक्ट्रिकची वायर असते, त्याला प्लास्टिकचं आवरण असते, ते जर जळालं ना तर शॉर्ट सर्किट होतं, यंत्र जळून जातात. आगी सगळ्यात जास्त आगी शॉर्ट, आणि ते प्लास्टिक जळायला होतात. तसं मेंदूला ज्या पेशी आहेत ना त्या दोऱ्यांनी एक दुसऱ्याला जोडल्या आहेत, आणि प्रत्येक मेंदूच्या पेशीच्या मध्ये विजेचा करंट असतो, आणि त्याला आवरण असते. तर ते आवरण B12 पासून बनते. अच्छा. आणि ते B12 कमी पडलं की स्मृती, मेंदूचे सगळे कामं खराब होतात. मला खूप पायाला गोळे यायचे, माझ्या आईला पण पायाला गोळे यायचे. मला दम्याचा त्रास आहे, तर दम्याचं जे औषध घेतो फवाऱ्याने, त्याच्यामध्ये जे औषध असतं ना त्याने गोळे येतात, असं मला ज्ञान आहे. म्हणून मला वाटायचं मला औषध घेतो, पण आईला तर दमा नव्हता, आईला पण गोळे यायचे. मग मी पुस्तक वाचलं इज इट B12, तर ते म्हणतात की मेंदूच्या सगळ्या अडचणी, मेंदूचा काहीही त्रास असेल तर पहिले B12 घ्या,
आणि गेली तर पार्टी करा. ते पुस्तक वाचल्यावर मी B12 घेतलं, आईला दिलं, दोघांच्या गोळ्या गेल्या. अरे वा. म्हणजे हा सूर्य जयत्राज करून सांगत आहे. लहान मुलांना कापरं येते, सर्वात जास्त त्रास आहे बरं का. याचे 2 कारण की ड जीवनसत्व आईला कमी, चुना कमी. आपल्याकडे बाळंतीला पान द्यायचे, एकदम छान आहे. त्या कपड्यांना बाळंतविडा असं हो, तर बाळंतविडा आणि सगळ्यांनी खाल्लं पाहिजे पान. आता मी नागपूरला 4 ठिकाणी पानाच्या दुकानात फिरलो, पण पानाच्या दुकानात पण पान नाही मिळालं. तंबाखू मिळतो, सिगरेट मिळते, कचरापट्टी मिळते, पण बिड्याचं पान नाही. कारण आम्ही ज्यांची गुलामगिरी केली त्यांच्याकडे पान होत नाही. आणि मी राहतो वसईला. हा, पाकिस्तानशी लढाई झाल्यापासून आमच्याकडून विड्याचं सगळं पान दुबईला जाते आणि तिथून पाकिस्तानला जाते. म्हणजे व्यापारी परदेशी विकत घेऊन ते पाकिस्तानला पाठवतात. तर पान बिलकुल खाल्लं पाहिजे. भारताला त्या मुलांचं कापरं चुन्याने जाईल, पण दुसरे कापरं कशाने येते? B12 कमी आहे मुलांना. म्हणजे आज तुमचं बोलणं ऐकल्यानंतर मला समजतंय, आपण बाल आरोग्यापासून जी सुरुवात केली तर त्याचं आरोग्याचं मूळ कारण त्याच्या आई वडिलांमध्ये जे तुम्ही आता सांगताय मगासपासून. विहिरी सुक्या आमच्या, मग बादलीत कसं येणार? तर आम्ही विड्याचा पान रोज खाल्लं पाहिजे आणि आम्ही दही खाल्लं पाहिजे. B12 आम्हाला माहिती नाही हा खरा आजार आहे. जागतिक आणि भारतीयाची आमच्या संस्थेचे सांगणं काय आहे की तुम्ही माझ्यासोबत बोला, लिहा, ऑडिओ करा, टिपून घ्या की भूक लागली तर खा. वडा आहे म्हणून, फुकट आहे मिळतोय म्हणून, पार्टीला गेलो म्हणून खाऊ नका. फुकट मिळतं म्हणून आईस्क्रीम आहे, कोंबडी आहे, बोंबील आहे तुमच्या आवडीचं, फुकट मिळतं. भूक आहे का तुम्हाला? वाघाला जेवलेला असेल ना तर तो हरिण मारत नाही दुसरा. भरल्या पोटी खाऊ नका, नंबर 1. नंबर 2, पोटभर खाऊ नका, अर्ध पोट खा. म्हणजे समजा तुम्हाला 4 पोळ्या लागतात दरवेळा, तुम्ही 2 पोळ्या. तुम्हाला कळतं ना पोटभर खायला किती लागतं, त्याच्या निम्म्या करून टाका. मग निम्म शिजवा. बघा, घराचं शिजवणं निम्म झालं तर बायांचं काम निम्म झालं. मग स्त्रीमुक्ती आहे ना याच्यात, हो की नाही? तर स्त्रीमुक्ती करा. मग असं समजा माझा हात ताट आहे, तर याचे जे खाणार, भूक लागली तर खा, गरजेचा अर्ध्याचा नियम करा तर आयुष्य दुप्पट होईल. आणि जर अर्ध्याचा नियम नाही पडला तर अर्ध आयुष्य होईल आणि ते आजारी असेल. आम्ही आजारी आहे सगळे आणि आम्हाला माहित नाही हा दुसरा आजार आहे. तर समजा हे जर ताट असेल ना, याचे 4 वाटे करा आणि 2 वाट्या भाजी, कोशिंबीर, फळ पाहिजे. कोशिंबिरीचा अभाव हा महाराष्ट्राचा आणि भारताचा राष्ट्रीय आजार झालाय. पहिले नव्हता, आता झाला. कारण जेवढं शिजवलेलं खातो तेवढंच कच्चं, हा तेवढं पाहिजे. म्हणजे आणि 1 वाटी डाळ आणि 1 वाटी भात पाहिजे. आम्ही काय करतो, ताटभर भात घेतो आणि थोडीशी डाळ घेतो, म्हणून आपण मरतो. सो 1 वाटी भात घ्या, 1 वाटी डाळ घ्या आणि 2 वाट्या भाजी, कोशिंबीर, फळ घ्या. मग असे हा 1 तुकडा धरा. असे तुम्ही हवे तेवढं किती खा, अर्ध पोट भरेल एवढं खा. मग जेवल्यानंतर भूक राहिली पाहिजे आणि त्यानंतर पान खाल्लं ना की तृप्ती येऊन जाते, मग जेव्हा वाटत नाही. सो पान तृप्तीसाठी, म्हणजे पान हा फुल स्टॉप आहे आणि तृप्तीचा आहे आणि अनुभवाने सांगत आहे. आणि हे म्हणजे पानामधून चुना मिळेल. त्या जो काथ असतो ना त्यांनी कोलेस्टेरॉल कमी होतं, असा अभ्यास नागपूर मेडिकल कॉलेजला झालेला आहे. कोलेस्टेरॉल कमी करायला स्टॅटिन नावाचं औषध खातात. हे जगात सर्वाधिक विकलं जाणारं औषध आहे. म्हणजे पैसे वाचतील ना. जर तुम्ही अर्धपोटी जेवले आणि पान खाल्लं तर तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतं. मग तुम्हाला काय गरज कळीच नाही ना. तर आपण महाराष्ट्राचा तर करू आणि भारताचं करू. तुम्ही पानाचा विषय आता आहे म्हणून मी विचारतोय. आपण ते विड्याचं पान घेतलं, त्याला थोडा चुना लावला, थोडा काथ लावला आणि आणखीन काय त्यात टाकायचं? शोप टाकायची, बस. सुपारी टाकता येईल. अतिरेक वाईट की नाही? पोटभर खाऊन तर कॅन्सर झाला ना, बीपी, शुगर. बघा, आम्ही सांगतो तंबाखू वाईट, दारू वाईट. दारू किती टक्के लोक पितात? समजा 100 माणसापैकी 2, 5, 10 पित असेल तरी 90 नाही पित ना. तंबाखू किती खातात? अजून 20-30 खात असेल तरी 100 नाही खात ना. पण चहा किती लोक पितात? 100%. साखर किती खातात? 50 ग्राम साखर रोज खातात. याचं तुम्हाला एक गाणं सांगतो. ही टोपी आहे बघा, ही टोपी. सामना सिनेमामध्ये एक गाणं आहे श्रीराम लागूंचं त्यांच्यावर, की कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हाला सांगाल का, या टोपी खाली दडलंय काय. आणि मग ते म्हणतात, मी तुम्हाला सांगतो याखाली विष आहे. ते गाण्यामध्ये सांगतात साखर साखर साखर, ही साखर आहे. आणि ते म्हणतात, अगं कमळे किती साखर खातेस, किती गोड खाशील. तर साखर हेच विष आहे. साखरेचा दुसरा विषारीपणा सांगतो. साखर दातांना चिटकते, तिथे दात किडतात आणि पडतात.
100% दात चांगले पाहिजे तर तुम्हाला 116 वर्ष आयुष्य आहे. देव काय म्हणतो, तुम्हाला सदैव स्वर्गात गेले 116 वर्षाला, 32 दाता सकट. पण आमच्याकडे 5व्या वाढदिवसाला 10 पैकी 5 मुलांचे दात किडलेले आहेत. 2 पैकी 1. 12 वर्षाला 10 पैकी 8 लोकांचे दात किडलेले आहेत. 30 वर्षाला दर तिसऱ्या माणसाचा एक दात पडलेला आहे, हलतोय. 60 वर्षाला 30% लोकांचे सगळे दात पडलेले आहेत. लोकांच्या तोंडाचा असा वास येतो की तुम्ही बाजूला नाही बसू शकणार. मग घालवायची आयडिया आहे ना, मिठाने दात घासले ना तर दात किडवणारे जंतू मरतात. पोभा भावे मोठे मराठी लेखक होऊन गेले, नागपूरचेच. त्यांनी आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यात लिहिलं आहे की आमचे गोरे साहेब लोकांचे दात किडलेले असायचे, ते पेस्ट पावडर वापरायचे आणि आम्ही राखुंडी आणि मिठाने दात घासायचो आणि आमच्या सगळ्यांचे दात चांगले होते. खरा त्यातलं अजून एक आहे की तेव्हा साखर नव्हती. साखर तेव्हा सण आला, गोड केव्हा करायचे, दिवाळी दसऱ्याला पाहुणा आला तर, रोज नाही. तर साखर दाताला किडते म्हणून जगभर दुसऱ्या वाढदिवसापर्यंत मुलांना मीठ आणि साखरेची चव सुद्धा देत नाही. माझी नात इंग्लंडला 2 वर्षाची आता झाली, तिने साखर मीठ चव घेतलेली नाही. मोठा नातू 10 वर्षाचा आहे, त्याचा जन्म इंग्लंडला झाला, त्यांनी दुसऱ्या वाढदिवसापर्यंत साखर चव घेतलेली नाही. त्यांचं काही बिघडलं नाही. माझे सगळे दात चांगले आहेत, काही किडबीड काही नाही. माझा दाताचा डॉक्टर नेहमी आश्चर्य आहे, तुझे सगळे दात चांगले कसे, ही देवाची कृपा आहे. किंवा आम्ही गरीब होतो, आमच्याकडे साखर नव्हती. गरीबी हा इष्टापत्ती झाली. 2025चा भारताचा अभ्यास आहे की सरासरी माणूस 50 ग्राम साखर रोज खातो. ठीक आहे, आणि ते दाताना चिटकते. ते एवढा नवस घ्या की घरामध्ये साखर आणि गुळ नको. ऊस असतो ना, ऊस, त्याचा रस निघतो, तो गरम केला की गुळ तयार होतो आणि त्यात रसायनं टाकून रंग काढून त्याला पावडर केली की ती पावडरला साखर म्हणतो. सो साखर गुळ एकच आहे हे जाण. आम्ही अनाडी आहे, आम्ही सांगतो साखर नको मग आम्ही गुळ खाऊ. तसं काही नाही. तर गुळ साखर घ्या. गोड पाहिजे ना तर तुम्ही खजूर खा, फळं गोड आहेत की नाही, पण गोडच मरण आहे. असं आहे की विष गोड असेल तरी घेऊ नये. तर विषाचं दुसरं नाव साखर आहे. आणि साखर नुसती साखर नाही आहे, आता काहीतरी नवीन सांगतो. आणि हे सगळ्यांना शिकवा, मुलांना शिकवा की झाडाच्या पानावरती सूर्यप्रकाश पडतो, झाड जमिनीतनं पाणी घेते, पाणी आणि हवेमधून जो कार्बन डायऑक्साईड CO2 कर्बोदीप प्राणी यांचे 2 कण जोडले ना की साखरेचा कण तयार होतो. पानामध्ये क्लोरोफिल असते, याच्या क्लोरोफिलच्या उपस्थितीमध्ये सूर्यकिरणातली शक्ती घेऊन हे 2 कण जोडले जातात आणि साखरेचा कण तयार होतो. हे साखरेचे कण निरनिराळ्या प्रकार. ही साधी साखर ही फळामध्ये असते, त्याला फ्रुक्टोज म्हणतात. ग्लुकोज एक साखर, ते 2चे कण जोडले की सुक्रोज म्हणते, जे ऊसाच्या रसात आहे. खूप कण जोडले की मैद्याचे कण तयार होतात. हे मैद्याचे कण गव्हात आहे, तांदूळात आहे, बटाट्यात आहे, साबुदाण्यात आहेत, टॅपिओका. मैद्याचे कणच आहेत. ते आपल्या लिव्हरमध्ये पण मैदाच जमा असतो. तर हे पोटात गेले की पुन्हा साखर तयार होते आणि ही सगळी साखर इन्सुलिन सोडवते. या साखरेच्या कणाला हवेमध्ये नायट्रोजन असतो, नत्रद्वीप प्राणी, तर तो झाडाच्या मध्ये बारीक बारीक बिया, झाडाच्या काही झाडांच्या बियांना, रूट्सना म्हणजे मुळांना बारीक बारीक गाठी असतात, त्यात काही बॅक्टेरिया असतात, ते नायट्रोजन फिक्स करतात अन्नाला आणि मग त्यातून डाळी तयार होतात, प्रोटीन तयार होतं. त्या प्रोटीनने आपलं शरीर बनते. आपलं भिंत कशी आहे, सिमेंट, लोखंडाच्या तार, हे सगळं प्रोटीनने बनते. तर त्यामुळे प्रोटीन आपल्याला लागते, त्यात सल्फर असते, हे असं प्रोटीन. पण आपण काय करतो, ते जाळतो ना, जाळतो म्हणजे पुन्हा साखर जाळली की त्यातनं CO2 लागतो, पाणी यायला लागतो, शक्ती आपल्याला मिळते. झाडांची शक्ती मिळवून दिली ते आपल्याला वापरले जाते आणि तो CO2 नाकातून बाहेर पडतो. पण हे जर कण आहे, साखरेचे कण, हे अलग अलग प्रकारे जोडले की दारू तयार होते. त्यामुळे साखर आंबवली की ना, तांदूळ आंबवला की तर दारू तयार होते, फेणी आंबवली की बॅक्टेरिया तयार होते. ते साखर अलग प्रकारे जोडली जाते, अलग प्रकारे जोडले की तेल तयार होतं. सो तेल, साखर, दारू याचा सारखाच परिणाम आहे. ज्यांचे पोट सुटल्या ना त्यांना दारू प्यायची गरज नाही, ते ऑलरेडी नशेतच असतात, ते सुस्त असतात. तुम्ही पोटभर जेवा, तुम्हाला सुस्ती येते, ती दारू पिल्यासारखी आहे. तर वाघ असतो ना, तो उपाशी जर असेल तर त्याच्या हातातून हरिण सुटत नाही.
आणि अजगर जेवून पडलेला असेल ना तर तो हलतच नाही. आपण सगळे अजगर झालेलो आहे म्हणून आपली कार्यक्षमता कमी आहे. माझं चाललं ना जे की चालायला पाहिजे, तर तुम्ही सकाळी कामाला करून खाऊन या आणि विड्याचं पान खाऊन या, मग तुम्हाला लंच ब्रेक नाही, करा 8 तास काम. जगभर ऑफिसमधनं खुर्च्या निघाल्या, ॲपलच्या ऑफिसमध्ये खुर्च्या नाहीत, डेलॉइट आधी 4 सगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये खुर्च्या नाहीत. लोक उभ्याने काम करतात. थकवा आला तर खुर्ची घ्यायची, बसायचं, टेबलला बटन असते त्यात आपलं की टेबल खाली येतो, बसून काम करायचं. थकवा गेला की पुन्हा उभं राहायचं आणि खुर्ची बाजूला करायची. जगभर उभ्याने काम करतात. आमच्या ऑफिसमधल्या खुर्च्या निघाल्या पाहिजेत, आमच्या ऑफिसचा लंच ब्रेक निघाला पाहिजे. कारण लंच ब्रेक कागदावर जरी 1 तासाचा असेल तरी तो अनादी काळ असतो आणि कार्यक्षमता कमी आहे तर ती वाढून जाईल. आणि हे या IT कंपन्या काय करतात, लोकांना 12-12 तास काम करायला लावतात, रात्री बेरात्री काम करायला लावतात. आणि त्यांना मोह म्हणून त्यांना वडा पाव पिझ्झा बर्गर जे त्यांना हानिकारक आहेत ते विष आहे तर त्यांना फुकट देतात. किती पण खा, आम्ही बरं आपल्या फुकट दिलं आणि छान छान रोज गोलगोल होतात ते आणि मरतात, त्यांना मुलं होत नाहीत. ते पॉयझनिंग चाललं आहे. सर्व परदेशी कंपन्या तरुणांना पॉयझनिंग करत आहे. आमच्या तरुणांचं सगळ्यात जास्त वाईट या कंपन्या करत आहेत. त्यांना नीट आहार शिकवला पाहिजे की मुलं जे खातात त्यातलं अर्ध फळ पाहिजे, सॅलड पाहिजे, कोशिंबीर पाहिजे, भाजी पाहिजे, पावच वाटा भात किंवा आणि पाव वाटा डाळ. म्हणजे तुमच्याकडे जर तांदूळ 10 किलो येत असेल ना तर डाळ 10 किलो यायला पाहिजे. भारतामध्ये 10 किलो तांदूळामागे 2 किलो डाळीचं उत्पादन आहे. उत्पादनाच 1/5 आहे. नाहीच आहे आमच्याकडे. सगळ्यांनी नीट जेवलं ना तर फिकेला लागेल देश, पण आपण नीट जेवलं पाहिजे. सो भारताच्या जेवणाचं असं आहे, नीट आहे का, कारण हेच खूप महत्वाचं आहे. एक, भूक लागल्याशिवाय खाऊ नका. तुम्ही तुमची हवा घेता ना की सासूने हवा केली म्हणून तुम्ही 2दा हवा घेतात, ही काय भानगड आहे. मी लाडू केला म्हणून तू मेला तरी चालेल पण मी तुला भरवेल. आग्रह नावाचे आयटम्स आपण सगळे यमदूत झालो आहोत. आपण जो दुसऱ्याला खाऊ घालतो ना तो यमदूत आहे. जो घराबाहेर खातो तो पॉयझनिंग, सेल्फ पॉयझनिंग, आत्महत्या करीत आहे. सो नियम 1, भूक लागली तर खा, अर्धी भूक खा, ताटाचे 4 वाटे करा, 1च वाटा डाळ, 1च वाटा भात आणि 2 वाटे भाजी, कोशिंबीर आणि फळ, वाटीभर दही खा, 1 पाव दही रोज खा, 2 वाटे करून 3 वाटे, तुमचं बघा काय. विड्याचं पान खा आणि लोखंडाच्या कढईमध्ये स्वयंपाक करा. लोखंडाची कढई लोह देईल, चुना देईल, याची कमी आहे भारतामध्ये. B12 B12 देईल, यांनी रक्त छान होतील आणि उत्तम जेवण तुम्हाला मिळेल. जपानमध्ये सर्वाधिक आयुष्य आहे. तर ज्यांना BP शुगर झाले ना अमेरिकनांना, ते जपानचा अभ्यास करायला गेले. तर हे लोक बीफ खायचे, म्हणजे गाय म्हशी खायचे, पुष्कर खायचे, जाडजूड व्हायचे आणि मरून जायचे. त्यांचे डॉक्टर पण निराश, त्यांना पण BP शुगर. मग त्यांच्यापैकी एकाने जपानीचा अभ्यास केला तर जपानी ताटामध्ये 1 वाटी भात असतं, 1 वाटी मच्छी असते आणि बाकी सगळं भाज्या कोशिंबिरी असतात. तर भारताने हे आपलं जुनं ताट असंच होतं. जुन्या ताटामध्ये ज्या चटण्या होत्या ना, कोशिंबिरी होत्या, त्यांनी आपल्याला बघा जेवायचे 2 भाग आहेत. जे खूप मोठं मोठं लागतं त्याला मॅक्रो म्हणजे मोठं हां, आणि छोटं लागतं ते मायक्रो. न्यूट्रिएंट म्हणजे पोषक. तर मॅक्रो न्यूट्रिएंट काय आहे, गहू तांदूळ म्हणजे वरण भात. आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स काय आहेत, तर जीवनसत्व, रसायनं आणि रेषा किंवा चोथा किंवा फायबर. तर हे सगळं भाज्या कोशिंबिरीमधनं मिळतं. चटण्या कोशिंबिरी गायब झाला हा महाराष्ट्राचा वाटोळा करणारा मुद्दा आहे. आणि ते एवढीशी वाटतात. तुम्ही लग्नाला जेवायला जा तर कोशिंबिरी 1 चमचा असते आणि बाकी 1 किलो बाकी खातात. तर आपल्या घरी अर्धा वाटा चटण्या भाजी कोशिंबिरी. जवसाचं तेल होतं महाराष्ट्रामध्ये, शेंगदाण्याचं नव्हतं. मेंदूला जे लागतं ना तेल, त्याला ओमेगा-3 तेल सोपं करतं. मेंदूला विशेष तेल लागतं आणि ते जवसामध्ये आहे. तर 10 ग्राम जवस रोज खाल्लं पाहिजे. परंतु तुम्ही व्याख्या समजून घ्या. आपला छोटा चमचा असतो ना चहाचा चमचा, त्यात 5 ग्राम असतं. मोठा चमचा असतो तो 15 ग्रामचा असतो. तर मिठाचं कसं आहे ना की मीठ तुम्हाला 3 ग्रामच्या वर खाऊ नये. 3 ग्राम अलाउड आहे, 5 ग्रामच्या वर आहे, मॅक्झिमम 5 ग्राम. पण आपण 10-20 ग्राम खातो असं आहे. आणि BP होतं, जो नंबर 1 मरणाचं कारण आहे. तर मीठ आपण 4 पट जास्त खातो. आणि बाजारच्या सगळ्या गोड पुस्तकामध्ये खूप मीठ आहे. बिस्किटामध्ये हे बिस्किटं घेतो ना बाजारच्या, याच्यात खूप गोड बिस्किटात खूप मीठ आहे. गोड बिस्किटात खूप मीठ आहे, मी तुम्हाला सांगत आहे. तर बाजारचं काही घेऊ नका. आणि मीठ तुम्ही वेफरची पाकिट वगैरे जे काय खूप जास्त मिठामुळे त्याची सवय लागते, खावा वाटते आपल्याला.
तर तुम्ही घरात समजा 4 माणसं असतील ना, तर एकाला 3 ग्राम मीठ अलाउड आहे. 3 चौक 12, बरोबर. 12 गुणला 30, 32, 360 ग्राम मीठ एका महिन्याला अलाउड आहे. पण आमच्या लोणच्या मध्येच मीठ असते, आमच्या पापडामध्ये मीठ असते. सो हे सगळं धरा किंवा लोणची बात करून टाका. आता 12 महिने सगळं मिळतंय. आपण आंब्याचं लोणचं काय खायचं, 12 महिने आंबे खाऊ. लिंबाचं लोणचं काय खायचं, 12 महिने लिंब खाऊ. आता गरजच नाही ना, लिंब 12 महिने, सगळं आवडे 12 महिने मिळतात. एक तुम्हाला नवीन छान शोध लावतो, सांगतो. आपण का खातो, तर खाऊन मजा येते है ना. मिठाई खाल्ली की मजा येते. तर मिठाई मजा येते म्हणजे काय होतं की मेंदूमध्ये डोपामिन सुटतं. काय सुटतं, डोपामिन. एक रसायन सुटतं डोपामिन, त्याने मजा येते. चहाने डोपामिन सुटतं. मग सगळ्यात कमी आणि सगळ्यात जास्त कशाने डोपामिन सुटतं. तर आपण मजा येते म्हणून चहा पितो, त्याने डोपामिन सुटतं. कॉफी पितो, त्याने डोपामिन सुटतं. त्यापेक्षा जास्त गांजाने सुटतं, अफूने सुटतं, बरोबर. पण मेंदूमध्ये तसंच ओपियम हे मॉर्फिन आहे, मॉर्फिन. तर तसं जे रसायन मेंदू सुटतं त्याला एंडॉर्फिन, आतलं मॉर्फिन. पण या सगळ्यापेक्षा जास्त एंडॉर्फिन हे नाचून, खेळून, धावून, पळून मिळतं. म्हणजे मुलं अभ्यासाचा कंटाळा आला ना की चहा पितात की नाही, तर चहा पिण्याऐवजी त्यांनी जर कान धरून उठाबशा केल्या ना, तर जास्त एंडॉर्फिन सुटतं. कान धरायची गंमत करत आहे. उठाबशा करा, दंड बैठक करा, नाच करा, धावून या, पळून या, तर तुमची एंडॉर्फिन सुटेल, आळस चालला जाईल. आणि बसून आळस आला ना तुम्हाला, बसता कशाला, मेंदूनी काम करतात की नाही. अभ्यास करा, बसायची प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही 50 मिनिटं अभ्यास केल्यावर थकले ना, तर 10 मिनिटं तुम्ही धावून या, पळून या, नाचा, गा, तर जास्त एंडॉर्फिन सुटतील. मग चहाची गरजच नाही. मी सांगितलं तसं जर जेवलं ना, तर तुम्हाला विटॅमिन्सची गरज नाही. डॉक्टरांना काय वाटतं, तुम्हाला थकवा येतो, विटॅमिन कमी असतील म्हणून 100,000 कोटी तुमचा दर औषधातला दर 3रा रुपया व्हिटॅमिन मध्ये जातो. मी सांगतो तसं जेव्हा डॉक्टरांना सांगा की आम्हाला व्हिटॅमिनची गरज नाही, तर तुम्ही दर 3 रुपयातला 1 रुपया औषधाचा वाचाल. आणि सगळी गरिबी फक्त औषधांमुळे आहे. औषधं सोन्या एवढे महाग आहेत, आपल्याला लक्षात नाही येत. सोन्याचा भाव काढा, 1 लाख रुपयाला 10 ग्रॅम. मग तुम्ही 1 ग्रॅम सोन्याचा भाव काढा आणि तुमचं जे औषध आहे ना त्याच्या 1 ग्रॅमचा भाव काढा. बघ तुम्हाला कळेल की आपण जे औषध घेतो ना छोटं छोटं, ते सोनं एवढं महाग आहे. तर तुम्ही जपून घ्या. तुम्ही सोनं टाकून द्याल का, मग औषध कसे टाकून देतात. तुम्ही 3 दिवसाचं आणतात, 2 दिवस घेतात. तर औषधं जपून वापरा, उरलेली केमिस्टला परत करा, पैसे खूप वाचतील. राजगिऱ्यामध्ये खूप छान कॅल्शियम आहे, राजगिरा वापरा. नाचणीमध्ये खूप कॅल्शियम आहे, नाचणी वापरा. महाराष्ट्राचं मूळ अन्न ज्वारी होतं आणि जवस होता, तर मूळ अन्नावर परत या. आणि शक्य तेवढं कच्चं खा. बायकोला पण सुख लागेल स्वयंपाक नाही लागलं तर, है ना. डॉक्टर हेमंत जोशी हे फक्त वैद्य नाही आहेत किंवा बालरोग तज्ज्ञ नाही आहेत किंवा लोकांमध्ये चांगल्या आरोग्यासाठी प्रसार करणारा एक चळवळ्या माणूस म्हणून त्यांची ओळख जरी असली, फक्त तेवढंच नाही आहे, तर बाळंतपणासाठी जी रजा आपल्याला नोकरी करणाऱ्या स्त्रियांना जी मिळालेली आहे, 6 महिन्याची रजा मिळालेली आहे आणि आणखीन त्यात सुधारणा होत आहेत असं मी ऐकून आहे. तर ही रजा मिळवून देण्याचं मुख्य काम सरकारला भाग पाडणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर हेमंत जोशी, की आईवडिलांच्या या चुकीच्या पद्धतीमुळे जन्माला येणारं बाळ आजारी निर्माण होतंय, त्याला अनेक व्याधी जडत आहेत. काय झालं आहे, प्रदूषणामुळे मुलं होण्याची क्षमता कमी झाली. एक म्हणजे माणसं चड्ड्या वगैरे घालतात, तर पुरुष स्पर्म्स म्हणजे शुक्राणू कमी झाले. आणि दुसरं म्हणजे मुलं उशिरा लग्न करतात ना, करिअर मग मुलंच होत नाही. तर त्यामुळे दर 5व्या घरी बाळ नाही आहे. 3 वर्षाला पोटाचा घेर 50 सेंटीमीटर असेल तर पोरगा जाड आहे, त्याला BP आहे, साखर वाढलेली आहे. 3 वर्षाला. हो. आता 3 वर्षाला सुरू होते, कारण मुलांना 3 वर्षाला शाळेत घालतात.